हॅलो फ्रेंड्स, घर चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण चण्याच्या कटलेटची रेसिपी बघूया. त्याच्यासाठी मी 1 वाटी चणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले होते. सकाळी कुकरमध्ये त्याच्या 2-3 शिट्या करून घेतलेत. चांगले उकडले आहेत ते. चण्याबरोबर मी हा बटाटासुद्धा एक उकडून घेतला होता. चणे उकडल्यानंतर चण्यातलं जे उकडताना पाणी घातलं होतं ते पूर्णपणे काढून घेतलं आहे. चणे पूर्णपणे थंड करून घेतले आहेत आणि मगच ते मिक्सरला लावायचे आहेत. थंड झालेले चणे अशा प्रकारे मिक्सरमधून मी वाटून घेतले आहेत. अगदी बारीक पूड नाही केली आहे, अशा प्रकारे त्याचं टेक्स्चर ठेवलं आहे. चणे वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर मग कटलेटसाठी जे आपण मिश्रण तयार करणार आहोत ते सैल होईल. आता या उकडलेल्या चण्यांमध्ये अर्धा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. आता आपण जो बटाटा उकडून घेतला होता तो किसून घालायचा आहे. बटाटा जास्त ओलसर नाही आहे ना, याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला जर बटाटा वापरायचा नसेल तर बाइंडिंगसाठी आपण रवासुद्धा घालू शकतो किंवा मग ब्रेड क्रम्ससुद्धा घालू शकतो. आता याच्यामध्ये बाकीचे मसाले घातले होते. अर्धा चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे, चवीपुरतं मीठ घातलं आहे, 1 चमचाभर लाल साठवणीचा मसाला घातला आहे, पाव चमचा धण्याजिऱ्याची पूड घातली आहे, अगदी चिमूटभर हिंग घातलं आहे, पाव चमचा काळी मिरीची सुद्धा पूड घातली आहे, अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे. मसाले आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. आता याच्यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे आणि 1 मोठा चमचाभर तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठाऐवजी आपण कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकतो. आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. मिश्रण जर आपल्याला जास्तच कोरडं वाटत असेल तर मग आपण 1-2 चमचे दही याच्यामध्ये घालू शकतो आणि जर सैल वाटत असेल तर मग ब्रेड क्रम्स याच्यामध्ये आपण वापरू शकतो. आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्या आपल्याला हव्या त्या आकारात टिक्की करून घ्यायच्या आहेत. आपण याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, आलं लसूणची पेस्टसुद्धा घालू शकतो. थोडासा लिंबाचा रस घातला तरी याची चव एन्हान्स होऊ शकते. आवडत असल्यास कसुरी मेथी ही थोडीशी घातली तरी चालेल. आपण आपल्या आवडीप्रमाणे जिन्नस कमी जास्त करून या कटलेट्समध्ये व्हेरिएशन्स करू शकतो. अशा प्रकारे या चण्याच्या टिक्की आपण तयार करून घेतल्या आहेत. आता आपण त्या तव्यावर शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. आपण या टिक्कीज डीप फ्रायसुद्धा करू शकतो. फक्त डीप फ्राय करताना एकच काळजी घ्यायची आहे, तेल व्यवस्थित तापलं गेलेलं असलं पाहिजे, नाहीतर तेलात गेल्यानंतर या टिक्कीज फुटण्याची शक्यता असते. मी गॅसवर तवा गरम करून घेतला होता आणि त्याच्यामध्ये चमचाभर तेल घालून त्याच्यावर या टिक्की शॅलो फ्राय करून घेतल्या होत्या. अगदी कमी तेल वापरून आपण या टिक्की छान शॅलो फ्राय करून घेऊ शकतो. एक बाजू भाजल्यानंतर वरून थोडंसं तेल अशा प्रकारे टिक्कीवर सोडून घ्यायचं आहे आणि टिक्की उलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा खरपूस भाजून घ्यायची. आपल्याकडे जर एअर फ्रायर असेल तर आपण 180 डिग्रीवर 10 ते 12 मिनटं या टिक्कीज एअर फ्रायसुद्धा करून घेऊ शकतो. भरपूर प्रोटीन आणि फायबर असलेल्या या चण्याच्या टिक्कीज नाश्त्यासाठी एक हेल्दी आणि चविष्ट पर्याय आहे. मध्यम गॅसवर दोन्ही बाजूंनी थोडं थोडं तेल सोडून टिक्की छान खरपूस भाजून घेतले आहेत. बाहेरून थोड्याशा क्रिस्पी आणि आतून अगदी मऊ अशा टिक्की बनून तयार झाल्या. या आपण सॉस, दही किंवा मग हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतो. या पौष्टिक टिक्कीजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि घर चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.